दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनाही आज मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या उपोषणाला आज तिसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आणि आझाद मैदानात त्या जेव्हा जरांगेंची भेट घेऊन निघत होत्या त्यावेळी काही आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना घेरलं। काही आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली। सुळेंना घेरल्यानंतर काही आंदोलकांनी शरद पवारांविरोधात घोषणाबाजी करून सुळेंना आरक्षणावरून प्रश्न विचारले। काही आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावर बाटल्याही फेकल्या। आंदोलक आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। त्या घेरावातून कशीबशी वाट काढत सुप्रिया सुळे या तिथून रवाना झाल्या। सुप्रिया सुळेंनी माणुसकीच्या नात्यानं विचारपूस केली। आंदोलकांनी गाडी अडवणं चुकीचं असल्याचं मविया नेत्यांनी म्हटलंय। हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली। माणुसकीच्या नात्याने त्या जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आम्हाला हे सगळं नवीन नाही आणि त्यामुळे सुप्रियाताईंना घेराव घातला। त्यात काही मला काही वाईट वगैरे वाटत नाही। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे या ठिकाणी भेटायला आल्या होत्या, त्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना घोषणाबाजी दिली, एक प्रकारचं अडवणूक त्यांची करताना पाहायला मिळालं। कसं बघता याकडे? मला वाटतं आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या लोकांना कोणी अडवलं नाही पाहिजे, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे, ते पाठिंबा द्यायला येतात असं मला तरी वाटतं। मला वाटतं आंदोलनाच्या ठिकाणी आलेल्या लोकांना कोणी अडवलं नाही पाहिजे, त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे, ते पाठिंबा द्यायला येतात असं मला तरी वाटतं। दरम्यान सुप्रिया सुळेंना घेराव घातल्याच्या प्रकारानंतर मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना चांगलंच खडसावलं। आपल्याकडे येणाऱ्या नेत्यांचा सन्मान करा असं जरांगेंनी म्हटलंय। सन्मान केला नाही तर कुणी आपल्याकडे येणार नाही असंही जरांगेंनी त्यांना उद्देशून सांगितलं। आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायचं शिका। नसता मग नेते याला भीती इकडे येणार नाही। मला आता पत्रकारांनी सांगितलं कुणीतरी मोबाईल गोंधळ घातला। नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असले तर तुमच्याकडे कोणी येणार नाही। विरोधी पक्षाचा असो किंवा तो भाजपचा असो, कोणी जरी आलं तरी आपल्या जवळ आपल्या सहन होत आहे तोवर सन्मान करा। यावेळेस आपल्याला वाटणार आहे आरक्षण भेटत नाही, त्या टायमाला बघू आपण काय करायचं।